सगळ्या मावशींनी माझे व्हिडिओ बघा, सगळ्यांना व्हिडिओ बघा आणि माझ्या मुलीला सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. सपोर्ट करा. ओके. हे पहा मंडळी, या वांगे बटाट्याचा रस्सा तयार आहे. छान तर्री आली की नाही रश्श्याला, कमी जरी तेल टाकलं ना तिथे तेल पूर्णपणे वरती येतं. त्याच्यासाठी ना आपण जेव्हा वांगे बटाटे भाजी करताना कांदा टॅमॅटो जेव्हा टाकतो ना, मसाला टाकताना त्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट टाकायला हवं, तेव्हा ती अशी छान तर्री येते. तर दुपारच्या जेवणासाठी वांगे बटाट्याची भाजी. आणि आता ते डाळीला उकळी आलेली आहे. आज कोथमीर नाही मिळालं आहे, डाळीमध्ये कोथमीर पाहिजेच असतो. आता काय करणार, लेट झालं आहे. आता मी ही डाळ झाली की चपात्या करायला घेते. बरं, हे सगळं काम जे आहे ना, हे आमची साफसफाई करता करता चाललं आहे. आज अवतार अजिबात बरोबर नाही आहे, म्हणून मी काय चेहरा तुम्हाला दाखवत नाही आहे. संध्याकाळी बघू, कुठे बाहेर जाईल ना मी, तेव्हा मी तुम्हाला नक्की भेटेल, तुमच्याशी बोलेल. ठीक आहे. आता मी चपात्या करायला घेतलेल्या आहे. तर चपाती करताना ना आपण जशी भाकरी भाजतो ना, त्या टाईपने चपाती तुम्ही भाजा. मी तशीच भाजते, त्याच्यामुळे चपाती ना खूप छान भाकरीसारखी फुलते. म्हणजे कसं, आता मी टाकली बघा ही, तर ही जी साईड आहे ना, खालची साईड ही अर्धवट शिजवा, चपाती पलटी करा. आता पलटी केल्यानंतर ना ही खालची साईड आहे ना, साईड आहे ती पूर्ण शिजू द्या व्यवस्थित. मध्ये मध्ये फिरवा चपातीला, मग चारी बाजूने त्याला शेक बरोबर बसणार आहे. झालं, त्याचं पूर्णपणे हे शिजू द्या. ठीक आहे. आता आपण ही पलटी करणार आहोत. आता पलटी केल्यानंतर कपडा घ्यायचा आहे, सुती कपडा, आणि त्याने जरा अशा कळा ज्या आहेत ना, त्या थोड्याशा प्रेस करून घ्यायच्या अशा. हे बघा, छान या कळा तुम्ही प्रेस करून घ्या. हे बघा, आपली चपाती कशी फुगलेली आहे. अशा प्रकारे आता मी या सर्व चपात्या बनवणार आहे. नेहलचं आणि आता वैष्णूचं ताट करता येईल. पप्पा काय अजून आले नाही आहेत. ठीक आहे. तर पहिला आपण चपाती वाढलेली आहे. चपाती, हा थोडासा भात, हा थोडा भात, आपली वांग्याची भाजी, भाजी झाली आपली इथे. आता आपण डाळ, तुरीची डाळ, आणि मी ना घरी शेंगदाण्याची चटणी, संडे असला ना की माझ्याकडे तेच असतं. आले लसूणची पेस्ट बनवा, शेंगदा वाटप बनवा, शेंगदाण्याचं कूट बनवा, ठेचा बनवा, सगळ्या प्रकारच्या चटण्या बनवून ठेवत असते. तर त्या दिवशी मी ठेचा बनवलेला, आठवडाभर चालला बरोबर. बघा, आता संपायला आला हा ठेचा. बघेल उद्या जर वेळ भेटला मला ना, मी तुम्हाला ठेचा बनवून टाकेल कसा बनवतात ठेचा. ठीक आहे. मागे सांडली असती. आणि ही आहे आपली शेंगदाण्याची चटणी. डाळ भात असला ना की शेंगदाण्याची चटणी छान लागते. आणि आता उन्हाळा आहे
मग कैरीची पोळी तर कंपल्सरी लागते जेवताना. हे आहे कैरीच्या पोळी. चला जेवायला बसूया. श्री स्वामी समर्थ. माझ्या मित्रमैत्रिणी, आजचा हा ब्लॉग मी सकाळी सुरू केलेला आहे, पण समोर नाही आली तुमच्या अजूनपर्यंत. आज जेवणाला काय बनवलं, नाश्त्याला काय बनवलं वगैरे सगळ्या गोष्टींचा मी शेअर केलेल्या. का नाही आली तर कालपासून सगळं घर साफ करायला घेतलेलं आहे. मध्ये जेवण बनवते, भाजी बनवते, थोडे भांडी धुते, परत काहीतरी दुसरं बनवते, थोडं घर साफ करते, असं करत सगळं चालतं आहे. त्यामुळे अवतार एकदम खराब होतो. तर आता कालपासून ते आज संध्याकाळपर्यंत आमची हेच कामं चालली. तर आता म्हणते थोडं बाहेर जा. तर मग आता बाहेर जाता आता तुमच्याशी जरा 2 शब्द बोलायचे. तर काल रात्री सगळं स्वयंपाक वगैरे झाल्यावरती साफसफाई झाल्यावरती जेव्हा झोपताना मोबाईल हातात घेतला आणि मन 2 मिनटासाठी शून्य झालं. जिथे तिथे प्रत्येक ठिकाणी जबलपूरची बातमी दिसत होती. त्या 2 मायलेकरांचं फोटो जिथे तिथे दिसत होते. त्या आईने कसं त्या छोट्या बाळाला, 4 वर्षाच्या बाळाला मिठीत घट्ट धरलेला आहे. तो तिचा चेहरा, तिचा फोटोच डोळ्यासमोर येत होता. रात्री तोच विचार करत झोपले. मृत्यू कसा आहे, अटळ आहे. कधी येणार, केव्हा येणार, काही सांगता येत नाही. ते फॅमिली, जी काय फॅमिली असेल, ते ती हौशीने तिथे जबलपूरला गेले होते. तिथे हौशीने त्या क्रूजवर बसले होते. काय प्रसंग घडला. जेव्हा एखादी व्यक्ती बुडायला येते किंवा पाण्यामध्ये आपण 2 मिनटं जर अशी कल्पना केली की आपण पाण्यात बुडतोय, तर स्वतःला वाचवायला आपण हातपाय हलतो, खूप प्रयत्न करू, पण तिने तो प्रयत्न नाही केला असेल. तिने फक्त त्या बाळाला मिठीत घट्ट धरलेलं आहे. तिची ती मिठी जी आहे ना, तिचे ते हात एकमेकांचे धरलेले हात, त्या हातांकडेच मी बघत होते. खूप खराब झाली ही घटना. खूप वाईट प्रसंग घडला. निशब्द काही बोलता येत नाही. तर ते एवढंच आहे ना, आईची मायाच तशी असते. आई एक अशी व्यक्ती आहे जगामध्ये जी आपल्या मुलांसाठी काहीही, कोणत्याही थराला जाऊ शकते. तेही उदाहरण की जे ह्या प्रसंगामध्ये वाढलेले आहेत, त्या सगळ्यांना हात जोडून भावपूर्ण श्रद्धांजली देते. चला, तर आता आपण बाहेर जातो. आमच्यासोबत जॉईंट व्हा आणि आमच्या रिक्षामध्ये बसून थोड्या फेरफटका मारून येऊया. बघू कुठे जाता आलं तर जाऊन सोबत राहा. चला. आम्ही आता इथे आलो आहोत. पाटील गँगवाले पोलीस आले कधी अरे हे बघा दिसतात तुम्ही. मी लढत बसून नको.
हे बघ, इथे पण आहे तुझ्याकडे. नको हे नको, हे मला आवडले. आहे ना? चालू पडते. ये पण पटला आत्ताच हा नवीन माईक घेतलेला आहे. ट्रायल करते आहे, बघूया कसा आवाज येतोय, तुम्हीच सांगा. आता आम्ही चाललो आहोत माझ्या आईकडे. माझा माहेर म्हणजे काय, विक्रोळी, कन्नवार नगर. आता मी टागोरनगरला आलो होतो, थोडं मंचुरियन वगैरे खाल्लं, हा माईक वगैरे घेतला. आता चाललो आहे आईची भेट घ्यायला. चला मी तुम्हाला माझ्या आईचं घर दाखवते आणि आईला भेटवते. आताच हा माईक नवीन घेतलाय ना, तर तुम्हीच सांगा आवाज क्लिअर येतोय का? कारण भरपूर गाड्यांचा आवाज आहे, आमच्या स्वतः रिक्षाचा आवाज आहे. आवाज बरोबर येतो का नक्की कमेंट्स करून मला सांगा. चला मित्रमंडळींनो, आमच्या त्या घरी आता आपण एंट्री करतो आहोत. बोललेली ना, आमचा नेहमीप्रमाणे टीव्ही चालू असणार आहे आणि आमची आई एकाकडे टीव्ही बघते आहे आणि एकाकडे मोबाईलवर लागलेली आहे. ही आमची आई, ही माझी आई. हाय कर, हाय कर आई, हाय कर. हाय. ब्लॉग चालू आहे, ब्लॉग. कोणाला हाय करू? आपल्या कुटुंबाला, युट्यूब चॅनलचं कुटुंब, त्याला माझा व्हिडिओ परवाच काढलेला हा व्हिडिओ. आवडला ना? आवडला. जमत नाहीये थोडं फार ग, तरी पण प्रयत्न करतेय. आता काय बोलू? तुला काय बोलायचंय का माझ्या मित्रमंडळींना? बोल तू काहीतरी सांग त्यांना, तुझ्या मुलीबद्दल सांग. तुम्हाला व्हिडिओ आवडला का? हा, तिथे बघून बोल, त्याच्याशी बोल. आवडला का? हा, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या मुलीला सपोर्ट करा. व्हेरी गुड. हा, आणि इथे बघून बोल, ह्यांच्याकडे बघून बोल. सपोर्ट करा, म्हणजे तुला बरं वाटेल. तुला बरं वाटेल नाही का? मग तुलाही बरं वाटेल ना. हा, मला बरं वाटणार आहे. तू कर मला सपोर्ट चांगला. हा, मी तुला सपोर्ट करणार. गाई ही माझी आई. सगळ्या लोकांना सांगते, व्हिडिओ आवडला असेल तर सपोर्ट करा माझ्या मुलीला. तुझ्या मैत्रिणींना पण सांगा. तू हा, तू रावणे जाते ना सकाळ संध्याकाळ, हा, कोणकोणत्या मैत्रिणीला सांगशील ग? सगळ्यांना सांगेल. तर मैत्रिणी नावं तरी घे, त्या मैत्रिणीला सांगा मी ब्लॉग वर तुमचं नाव घेतलंय, ब्लॉग बघा. बघा. हा, सांग बरं, नाव सांग तुझ्या मैत्रिणींचे. आता कालच येऊन गेल्या माझ्या मैत्रिणी सगळ्या घरी. अगं नावं तर सांग त्यांना. आता त्यांना नाव आवडतं, परत विसरली नाव. गुर्डे, पवार, हा, आणि मचके, हा, नीता, हा, आणि गवंडे, सुनीता. सगळ्या मावशींनी माझे व्हिडिओ बघा, सगळ्यांना व्हिडिओ बघा आणि माझ्या मुलीला सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. सपोर्ट करा. ओके, बाय कर, बाय कर. बाय. चला आता आम्ही निघालो आहोत आईच्या घरून. आता थोड्या वेळाने पोहोचू घरी. तर चला, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मला सपोर्ट करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला खूप प्रेम द्या. चला मग भेटूया पुन्हा उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.